गगनबावडा तालुक्यात या महिनाअखेरीस होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी निवडे गावात थेट सरपंच पदाची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित 3 ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे। असळजमधील 2 प्रभागातील निवडी बिनविरोध तर शेनवडेमधील 2 प्रभागात दुरंगी लढत होणार आहे। गगनबावडा तालुक्यातील तळीये, बुद्रुक, मांडुकली, शेनवडे आणि निवडे अशा 4 ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती। या 4 ठिकाणी एकूण 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडे इथल्या मैथिली गणपती पाटील यांनी अर्ज माघारी घेतल्यानं वंदना गणपती पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली। तळीये, बुद्रुक इथं एका उमेदवारानं अर्ज माघारी घेतल्यानं पांडुरंग तुकाराम पाटील आणि सागर दगडू पाटील यांच्यात दुरंगी लढत होणार आहे। मांडुकली इथं एका उमेदवारानं माघार घेतल्यानं गणपती दगडू पाटील आणि नंदकुमार राजाराम पाटील यांच्यात दुरंगी लढत होणार आहे। शेनवडे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी तब्बल 5 अर्ज होते, त्यातील 3 जणांनी माघार घेतल्यानं दुरंगी लढत होणार आहे। शेनवडेमधील प्रभाग 1 मधून गीता चंद्रकांत वापिलकर आणि सरिता उत्तम पाटील यांच्यात लढत, तर प्रभाग 2 मधून सविता प्रकाश वापिलकर आणि सरिता उत्तम पाटील यांच्यात लढत होणार आहे। असळज ग्रामपंचायतीत प्रभाग 1 मधून एका उमेदवारानं माघार घेतल्यानं गणेश दत्तात्रय गुरव, तसंच प्रभाग 2 मधून एकानं माघार घेतल्यानं सागर चंद्रकांत गुरव यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। तालुक्यात 5 जागांसाठी 10 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यानं दुरंगी लढत होणार आहे। मंगळवार 28 एप्रिल रोजी मतदान, 29 एप्रिलला तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे। पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा तालुक्यातील राजकीय गटातटांना महत्त्व येणार आहे।